नमस्कार स्वामी भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ. आजच्या या पवित्र संदेशात मी तुम्हाला 3 शक्तिशाली नंबर देणार आहे. या तिन्ही नंबरपैकी एक नंबर मनातल्या मनात निवडा आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात कसला चमत्कार घडतो ते पहा. डोळे हलके मिटा, एक दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा, स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करा. ते तुमचं रक्षण करतील, मार्गदर्शन करतील आणि कृपा करतील. स्वामी म्हणतात, बाळा, भीती हा तुझा शत्रू नाही, ती दूर तर तुला पुढे ढकलणारी शक्ती आहे. तू पहिला नंबर निवडला आहेस म्हणजे तुझ्या ती पहिली स्पंदने आहेत, मी काहीतरी मोठं करू शकतो अशी. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तू थांबणार नाहीस, हार मानणार नाहीस आणि छोट्या अडचणींनी घाबरणार नाहीस. स्वामींचे हळूवार शब्द तुझ्या कानात येत आहेत. बाळा, तुझा वेळ बदलतो आहे, तू उठ आणि कामाला लाग. तुझ्या आयुष्यात जे थांबले आहे, जे मंदावले आहे, त्यात आता गती येणार आहे, कारण स्वामींच्या कृपेचा स्पर्श तुला मिळालाय. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर एक काळ होता, जे करत होतास ते अडत होतं, लोक साथ देत नव्हते, तुझ्या मनात गोंधळ, ताण, नैराश्य होतं. पण आता हा काळ बदलतो आहे. पहिला नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा आशीर्वाद आहे. अडथळे हटत आहेत, मार्ग उघडतो आहे. ज्या गोष्टी तुला त्रास देत होत्या त्या हळूहळू गायब होऊ लागतील. जो तुझ्यावर अन्याय करत होता त्याला स्वामींचं उत्तर देतील. तुझ्या कष्टांची किंमत आता मिळणार आहे. बाळा, तुला खूप कष्ट करूनही हवी ती प्रगती मिळत नव्हती, पण स्वामींचा आदेश आहे, तुझ्या हाताला आता कामाची सोन्याची खाण मिळणार आहे. तुझ्या कामात गती येईल, बंद पडलेले काम सुरू होईल, नवीन दरवाजे उघडतील, तुला मिळत नसलेले पैसे आता सहज मिळतील. स्वामींची कृपा आहे, जे तुला हवं होतं ते आता जवळ येत आहे. पहिला नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा संदेश आहे. घरातील तणाव, गैरसमज, वाद यांचा शेवट होणार आहे. परिवारात प्रेम वाढेल, नात्यात गोडवा येईल, शांती येईल. स्वामी म्हणतात, बाळा, तू जे सहन केले आहेस त्याचे फळ तुला आता मिळेल. तू खूप दिवस भावनिक वेदना सहन केल्या, पण आता मन हलकं होईल, कारण स्वामी तुझ्या सोबत आहे. बाळा, तुला वाटत होतं की माझं आयुष्य कधी बदलणार, कधी मला स्थिरता मिळणार, कधी माझ्या डोक्यावरील ओझं कमी होणार. आज स्वामी स्पष्ट सांगत आहेत, तुझ्या जीवनात मोठी उलटफेर होणार काळ सुरू झाला आहे. तू पुढील काही दिवसातच चांगली बातमी ऐकशील. नवीन संधी तुला शोधून येतील. तुझ्यावर असलेले अडथळ्यांचे ढग हटतील आणि तुझ्या जीवनात प्रकाश पसरायला सुरुवात होईल. बाळा, स्वामी तुला उठवत आहेत, तुझा मार्ग उजळत आहे आणि सांगत आहे, आता तुझं आयुष्य वर जाणार आहे. बाळा, तू पहिला नंबर निवडलास याचा अर्थ स्वामींचा थेट संदेश तुला लाभला आहे. तुझं भविष्य बदलायला सुरुवात झालेली आहे. स्वामी तुला फक्त एकच सांगतात, प्रयत्न चालू ठेव, मन शांत ठेव आणि माझा नामस्मरण करत राहा. उगाच चिंता करू नको, मी तुझ्या मागे उभा आहे. जय जय स्वामी समर्थ. 2 नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय म्हणतात ते जाणून घेऊया. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती हीच खरी शक्ती आहे. ज्या मनाने भक्ती केली त्या मनाला कधीही दुःख स्पर्श करत नाही. स्वामींच्या चरणी मन लावले की जगातील सर्व संकटे सोपी वाटतात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या नावाचा जप करता तेव्हा आत्मा शुद्ध होतो आणि मन स्थिर होते. व्हिडिओसाठी दृश्य मंदिरातील जगातील संकटे आणि दुःख हे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आले आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, ध्येय राखा आणि कर्मावर लक्ष ठेवा. जो मनापासून प्रयत्न करतो त्याला स्वामींचे आशीर्वाद मिळतात. अडचणी आपल्याला
खरे धैर्य शिकवतात. संघर्ष करत असलेले लोक परंतु अंततः यशस्वी होणे, स्वामींच्या आशीर्वादाने मार्ग मिळणे. स्वामी समर्थ म्हणतात, आत्मज्ञान हेच खरे धन आहे. ज्ञान मिळवा आणि अज्ञानाचा अंधकार दूर करा. मनाला संयम आणा, हृदयाला शांती द्या आणि जीवनात सद्गुण जोपासा. भूतकाळाची चिंता सोडा, भविष्याची भीती सोडा आणि वर्तमानात पूर्णता जगा. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती हीच जीवनाची खरी धरोहर आहे. जिथे भक्ती आहे तिथे दुःख नाही, जिथे श्रद्धा आहे तिथे आनंद आहे. दुसऱ्यांना मदत करा, क्षमा करा आणि सदैव सत्याचा मार्ग चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून देवाची कृपा असते. फक्त मन साफ ठेवा, सत्याचा मार्ग सोडू नका, कर्म करत राहा आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा. जगात सुख शोधायचे असेल तर स्वामी समर्थांच्या उपदेशांवर जीवन घाला. आता ज्यांनी 3 नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या मनाने भक्ती केली त्या मनाला कधी व्यतीत होऊ देऊ नका. स्वामींच्या चरणी मन लावल्यानंतर जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद येतो. भक्ती हे केवळ मंत्र जपणे नाही तर मनाच्या शुद्धतेतून होणारी श्रद्धा आहे. जगातील प्रत्येक अडचण ही आत्म्याला परिपूर्ण बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, संकट येतात पण जे मन धैर्याने भरलेले आहे त्याला कधी हार येत नाही. भक्ती, धैर्य आणि कर्म हे जीवनाचे खरे आधार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, आत्मज्ञान हेच खरी संपत्ती आहे. मनावर नियंत्रण ठेवले तर जीवनात स्थिरता येते. संयम आणि शांती ही भक्तीची खरी शक्ती आहे. भूतकाळाची चिंता सोडून वर्तमानात पूर्ण लक्ष ठेवा. भविष्याची भीती सोडा. स्वामी समर्थ म्हणतात, सेवा हीच खरी भक्ती आहे. दुसऱ्यांना मदत करा, दान करा आणि सतत सद्गुण जोपासा. जेव्हा आपण समाजात मदतीसाठी पुढे येतो तेव्हा देव स्वतः आपल्याला आशीर्वाद देतो. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटात देवाची कृपा असते. सत्य, भक्ती आणि कर्म हे 3 गोष्टी जीवनाला मार्गदर्शन करतात. स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताचा मार्ग उजळतो. स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचा भक्ती मार्ग, साधना, शौर्य, मनाची शांती मिळवण्याचे महत्त्व, स्वामींचे संदेश, संकटात घाबरू नकोस, भक्तीने धैर्य वाढव. भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे तर आपल्या अंतःकरणाचा अभ्यास. स्वामी समर्थ सांगतात, मनावर नियंत्रण ठेवा, विचार शुद्ध ठेवा, जीवन आनंदाने भरा. भक्तीचे फायदे, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनासाठी साधना. स्वामींचे उपदेश, संकटे येतात पण त्यांना भक्तीने सामोरे जा. व्यक्तिमत्व उंचावण्याचे उपाय, धैर्य, संयम आणि कर्मयोगाचे महत्त्व. जीवनात साधकांचा मार्ग, नियम, शिस्त, साधना. नकारात्मक विचार दूर कसे करावे, मन, शरीर आणि आत्म्याची संतुलन साधण्याचे मार्ग. स्वामी समर्थांचे प्रेरणादायी उपदेश, ज्या मनाने भक्ती केली त्या कधी अपयश नाही. जीवनात समाधान कसे मिळवायचे, आनंद कसा टिकवायचा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही प्रेरणा द्या. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदी हो.